नमस्कार मित्रांनो. आजकालच्या कोणत्याही व्यक्तीला जर आपण एक प्रश्न विचारला, की मुलींच्या शिक्षणासाठी सर्वात पहिला कोणी पुढाकार घेतला? तर याच्यामध्ये आपल्याला फक्त 2च नावं ऐकायला मिळतात. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आणि आपण सर्वांनी इतिहासामध्ये यांच्याबद्दलच वाचलेलं आहे आणि यांच्याबद्दलच ऐकलेले आहे. परंतु यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती होती, ज्यांचं योगदान मुलींना शिक्षण देण्यासाठी तेवढंच होतं, जेवढं महात्मा फुलेंचं होतं आणि जेवढं सावित्रीबाई फुले यांचं होतं. पण आजवर आपल्याला यांच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. आपण ना कधी यांच्याबद्दल इतिहासामध्ये वाचलं आहे, ना आपल्याला याच्याबद्दल कोणी सांगितलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमार्फत इतिहासामध्ये लपलेल्या या एका व्यक्तिमत्त्वाला सादर करणार आहोत. या एक महिला शिक्षिका होत्या आणि त्याचसोबत एक समाजसेविका होत्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या खास मैत्रिणीसुद्धा होत्या. आपण आजवर जेव्हा इतिहासाबद्दल बोलतो किंवा पूर्वजांविषयी बोलतो, तेव्हा पूर्वज म्हणजे पुरुष असेच गृहीत धरतो, है ना? एवढंच नाही तर शेकडो वर्ष पुरुषांनी केलेल्याच गोष्टी आपल्या समोर येतात. परंतु आपल्या देशाला व समाजाला मोठे करणारे महिला आजवर इतिहासाच्या पानामध्ये अनामित आहेत. हे ऐकून तुम्हाला वेगळं वाटेलच की सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी एक पहिली शाळा उभी केली. परंतु ही शाळा त्यांचे एकटीमुळे उभी नाही झाली ना, तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल आहे ना अजूनपर्यंत चर्चा एवढी झाली नाही जेवढी त्यांना ती चर्चा मिळाली पाहिजे. यांचा जन्म 9 जानेवारी 1831 मध्ये पुण्याला झाला. तुम्हाला माहीतच असेल की त्या काळामध्ये महिलांना एकदम हद्दीत ठेवलं जात होतं आणि त्यांना अभ्यास करू दिलाच जात नव्हता. इनफॅक्ट त्या काळात स्त्रियांना अभ्यासाची गरज आहे ह्याची कोणी कल्पनाही देखील केलेली नव्हती. त्यावेळी सावित्रीबाई फुले आणि या व्यक्तींनी मिळून दलित मुली आणि बालकांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि पहिले पाऊल उचलले. सावित्रीबाई फुले आणि या व्यक्ती या दोघींनी मिळून इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पहिली भारतीय शाळांपैकी एका शाळेची सहस्थापना केली. सावित्रीबाई आणि या व्यक्तींनी दोघींनी मिळून सिंधिया फरार या अमेरिकन मिशनरीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. या व्यक्तीने सावित्रीबाईंना अशा वेळी पाठिंबा दिला जेव्हा काही कट्टरवाद्यांना त्यांची महिला शिक्षित करण्याची मोहीम आवडली नाही. त्यामुळे दोघांनाही घराबाहेर काढण्यात आले होते. दोघांना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल नमूद केलेलं आहे. तेव्हा या व्यक्तीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरी स्थान दिले. एवढेच नाही तर पुण्यामध्ये शाळा उभारण्यास यांनी जागा सावित्रीबाई फुले यांना दिली. त्यावेळी शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अशा वेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या व्यक्ती फक्त शाळेत शिकवत नसून प्रत्येक घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना शिक्षण घेण्यात प्रवृत्त करत होत्या. हा प्रवास त्यांच्यासाठी इतका सोपा नव्हता. यासाठी यांना भरपूर काही गोष्टींना सामोरे जावे लागत होते. इव्हन यांनी सावित्रीबाई फुले यांनी बांधलेल्या 5 शाळांमध्ये जाऊन त्यांचे प्रचारण केलेले होते. त्यांनी कधीच कोणत्याही मुलांमध्ये धर्म जातीच्या नावाने फूट पाडलेली नाही. त्यांनी प्रत्येक धर्माच्या मुलांना आपुलकीने शिकवण्याचे कौतुकास्पद काम केलेले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि या व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नांना सत्यशोधक समाजाची चळवळ म्हणून ओळख मिळाली. या व्यक्तीने या काळाच्या दरम्यान भरपूर काही सहन केले, परंतु तरी देखील या व्यक्तीने स्त्री शिक्षणासाठी कधीच लढाई मागे घेतलेली नाही. सावित्रीबाईंना या व्यक्तीचा किती पाठिंबा होता हे तुम्हाला आता या पत्रातून कळेल. सावित्रीबाईंनी 10 ऑक्टोबर 1856 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात की माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. यांना सध्या त्रास होत असेल पण तरीही या कुरकुर करणार नाहीत. मित्रांनो, इतक्या मोठ्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांना साथ देणाऱ्या या व्यक्तीला माझा खरंच सलाम. आणि आता मी तुम्हाला सांगतोय लपलेल्या ऐतिहासिक व्यक्तीचं नाव, जे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत या लढाईमध्ये सामील झालेले होते. त्या व्यक्तीचं नाव आहे फातिमा शेख. मित्रांनो, फातिमा शेख हे असे व्यक्तिमत्व होते जे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत राहून या सगळ्या चळवळीचा एकमेव भाग होत्या. या दोघींनी म्हणून हा इतिहास रचलेला होता, परंतु इतिहासाच्या पानामध्ये लेखकांनी फक्त सावित्रीबाई फुले यांना नमूद केले. पण कुठे ना कुठे हे व्यक्तिमत्व हरवून गेलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला फातिमा शेख या व्यक्तिमत्वाबद्दल आणि या महान शिक्षिकेबद्दल अद्यापही आपल्याला माहिती नव्हती. तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ दिवशी आपण या महान व्यक्तिमत्वाला आणि या महान शिक्षिकेला एक मानवंदना द्यावी अशी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की या पण एका महान व्यक्तिमत्वाला इतिहासामध्ये जसे ते नाव लपून गेलेलं आहे तर त्यांचं नाव लोकांसमोर यावं, तर जास्तीत जास्त ही व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा आणि यांचं नाव उभारण्यास सुरुवात करा. तर मित्रांनो, हे होतं ते व्यक्तिमत्व जे आपल्यासमोर सादर करणं मला जरुरी वाटत होतं. तर मित्रांनो, तुम्ही जर ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इथे अशाच प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतील. तर मित्रांनो, आजसाठी बस एवढंच. तर तुम्हाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू तुम्हाला लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, ओव्हर अँड आउट. जय हिंद, जय महाराष्ट्र.